यावर मंठा पोलिसांचा छापा. गजानन माळकर पाटील, जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. मंठा तालुक्यातील ठोकसाळ हद्दीतील एका अवैध जुगार अड्ड्यावर मंठा पोलिसांनी छापा मारून सदर कार्यवाहीत एकूण 3,680,000 रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक 12 डिसेंबर रोजी 5 वाजेच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक श्री संतोष माळगे पोलीस ठाण्याला हजर असताना त्यांना त्यांची गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मौजे ठोकसाळ तालुका मंठा येथे रोडलगत एका कपाशी शेतामध्ये काही इसम गोलाकार बसून 52 पत्त्यावर पैसे लावून जुगाराचा हार-जितीचा खेळ खेळवित आहेत, अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने सदरची माहिती पोउपनी माळगे यांनी पोलीस निरीक्षक श्री रवींद्र निकाळजे यांना देऊन त्यांच्या आदेशाने पोउपनी माळगे यांनी स्टाफसह सदर ठिकाणी जाऊन 5:40 अचानक छापा मारला असता सदर कार्यवाहीमध्ये एकूण 3,680,000 रुपये ज्यात रोख रक्कम व जुगाराचे साहित्य मोटरसायकली जप्त करून 5 आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे मंठा येथे गुन्हा दाखल केला. सदरची कार्यवाही अधीक्षक जालना श्री अजय कुमार बंसल साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक जालना श्री आयुष नोपानी साहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब उपविभाग परतूर श्री दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्री रवींद्र निकाळजे, पोउपनी संतोष माळगे, पोलीस अंमलदार संतोष बनकर, मांगेलाल राठोड, मनोज काळे, राजू राठोड, सीताराम मदने, तुळशीराम बिजुले यांनी केले असून अधिक तपास पोलीस अंमलदार राजू राठोड हे करीत आहेत.